नमस्कार. श्री कुकिंग रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे खवा किंवा मावा. तर इथे मी त्यासाठी एक मोठी कढई घेतली आहे. त्यामध्ये 1 चमचा तूप टाकले. ते व्यवस्थित पसरून घेतले, कढईला व्यवस्थित लावून घेतले. आता इथे मी 1.5 लिटर म्हशीचं दूध वापरलंय. म्हशीच्या दुधाचा खवा जास्त होतो, चांगला होतो, कारण म्हशीच्या दुधामध्ये फॅट जास्त असतं. गाईचं सुद्धा दूध वापरू शकता, पण गाईचा जो 1.5 लिटरचा खवा म्हशीच्या दुधापेक्षा कमी भरतो. तर इथे मी 1.5 लिटर म्हशीचं दूध वापरलंय. ते सर्व कढईमध्ये मी टाकून घेणार आहे. एक उकळी आली आहे. एक उकळी येईपर्यंत आपल्याला हाय फ्लेमवर गॅस ठेवायचा आहे. एक उकळी आल्यानंतर आपल्याला त्याला मीडियम टू लो करायचा आहे आणि या दुधाला सतत आपल्याला मिक्स करत जायचं आहे. म्हणजे जी साई वगैरे आली किंवा साईडला जी दूध राहतं ते चमचे साह्याने व्यवस्थित त्या दुधामध्ये मिक्स करत राहायचं आणि दूध खाली करपू नये म्हणून आपल्याला सतत त्याला हलवत राहायचं आहे. आता बघा इथे दूध किती आटले गेले. इथे आपल्या जवळजवळ 70% खवा तयार होत आलाय. यामध्ये अजून थोडं पातळपणा आहे, दूध आहे याच्यात थोडं. आपल्याला पूर्ण दूध आटून घ्यायचं आहे. जर आपण दूध व्यवस्थित आटवलं गेलं नाही तर खवा नीट तयार होत नाही किंवा पातळ राहतो. जर आपल्याला गुलाबजामुन काही मिठाई बनवायची असेल तर त्यात मैदा जास्त वापरावा लागतो. तर आता यातमधलं जे राहिलेलं दूध वगैरे ते व्यवस्थित आटण्यासाठी असं चमच्या साह्याने मी कढईला व्यवस्थित पसरून घेते. तर अशा प्रकारे मी ते सर्व दूध आटून घेते. बघा इथे आपला खवा तयार झाला आहे. बघा यामधले सगळं दूध व्यवस्थित आटले गेले. दूध पूर्ण आटून द्यायचं, नाही तर खवा आपला व्यवस्थित तयार होत नाही, पातळ होतो थंड झाल्यावर. आता हे मी सर्व व्यवस्थित असं पसरून घेते. आपल्याला हे असं व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे. आपल्याला हे थंड होईपर्यंत असंच ठेवायचं आहे. थंड झाल्यानंतर खवा अजून घट्ट होतो. तर आता इथे मी गॅस बंद करणार आहे. तर मी आता तुम्हाला थंड झाल्यानंतर खवा दाखवते. आता बघा तो कसा दिसतोय आणि थंड झाल्यावर बघा कसं दिसतोय. आता हे मी थंड होण्यासाठी ठेवलंय. गॅस बंद केला इथे मी. चला आता आपण याला थंड होऊन देऊया. थंड झाल्यानंतर मी तुम्हाला खवा दाखवते. बघा इथे सर्व दूध आटले गेले. इथं खवा तयार झालाय. यामध्ये बघा इथे 20 मिनिटं झाले आहेत. खवा आता मी एका वाटीत काढून घेतला आहे. तर किती मस्त सेट झाला आहे बघा खवा. तुम्हाला दाखवलं होतं तेव्हा किती पातळ होता, आता बघा किती घट्ट झाला आहे. आणि बघा हाताला सुद्धा चिटकत नाही. ह्या खव्यापासून तुम्ही कोणतीही मिठाई तयार करू शकता. मस्त असं घरच्या घरी शुद्ध असा खवा तयार होतो. बाहेरचा भेसळयुक्त खवा खाण्यापेक्षा घरी थोडासा टाईम दिल्यानंतर, थोडासा खर्च केल्यानंतर शुद्ध असा खवा तयार किंवा खायला भेटतो. तर तुम्हाला हा खवा 1.5 लिटर म्हशीच्या दुधापासून 350 ग्रॅम भरला आहे. जर तुम्ही गाईचं दूध वापरलं तर 100 ग्रॅम कमी भरतो. तर जर तुम्ही गाईचं दूध वापरलं 1.5 लिटर तर हा 350 भरला आहे, तर तो 250 ग्रॅमच भरेल. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून सांगा. रेसिपी आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.